हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत क्लास 10th सब्जेक्ट इंग्लिश पोयम 3.1 इफ. या पोयममधील मार्जिन क्वेश्चन्स आणि इंग्लिश वर्कशॉप. चला तर मग सुरुवात करूयात. मार्जिन क्वेश्चन्समधील पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट डज द पोएट कॉल पीपल who twist the truth to suit them. असे लोक जे सत्याचा म्हणजे ट्रूथचा त्यांच्या सोयीनं विपर्यास करतात, अशा लोकांना कवी काय म्हणतो? आन्सर, द पोएट कॉल्स नेव्ज टू द पीपल हू ट्विस्ट द ट्रूथ टू सूट देम. सेकंड क्वेश्चन, हाऊ शूड यू रिॲक्ट when someone lies about you and hates you. जेव्हा कोणीतरी तुमच्याविषयी खोटं काहीतरी सांगत असेल किंवा तुमचा तिरस्कार करत असेल, तेव्हा तुम्ही कशी प्रतिक्रिया द्याल? आन्सर, इफ समवन लाईज अबाउट मी, आय विल नॉट टेल सच लाईज टू अदर्स अबाउट हिम और हर. अँड इफ समवन हेट्स मी, आय विल नॉट अलाउ माय सेल्फ टू बी controlled by his or her hatred, and I would not appear to be perfect or show off my knowledge. Now move on to English workshop. First activity, read the following bits of advice and state whether you agree or disagree with them. खाली काही उपदेशाचे भाग दिलेले आहेत आणि या दिलेल्या उपदेशाच्या भागासोबत तुम्ही सहमत आहात की असहमत आहात हे तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. बघा, खालील टेबलमध्ये ॲडवाईस दिलेले आहे. ॲडवाईस, ॲग्री, डिसॲग्री. फर्स्ट ॲडवाईस, गेट अँग्री व्हेन अदर्स कमिट मिस्टेक्स. ज्यावेळेस इतर लोक चुका करतात त्यावेळेस तुम्ही त्यांच्यावर रागवा. यावर तुम्ही सहमत आहात की असहमत, ॲग्री आहात की डिसॲग्री? तर डिसॲग्री. सेकंड, कीप फ्रेंडशिप विथ ऑल क्लासेस ऑफ पीपल, की सर्व वर्गाच्या लोकांसोबत आपण मैत्री ठेवा. ॲग्री. रन अवे फ्रॉम ट्रबल्स, त्रासांपासून दूर पळा. डिसॲग्री. हेट द रिच पीपल अँड हेल्प द पुअर, श्रीमंत लोकांचा तिरस्कार करा, गरीब लोकांना मदत करा. डिसॲग्री. गेट अँग्री व्हेन अदर्स ब्लेम ऑन अस, की जर आपल्याला कोणी ब्लेम करत असेल, आपल्यावर कोणी दोषारोप करत असेल, आपल्याला कोणी दूषणं देत असेल तर त्याच्यावर रागवा. तर हे ठीक नाही. डिसॲग्री. Sixth advice, reconstruct something we have built with care even if it has been broken by others. की समजा आपण एखादी गोष्ट बनवलेली असेल आणि दुसऱ्यांनी ती तोडलेली असेल तर त्याला पुन्हा रिकन्स्ट्रक्ट करा, म्हणजे पुन्हा बांधण्याचा प्रयत्न करा. ॲग्री. सेकंड ॲक्टिव्हिटी, पिक आउट अँड एनलिस्ट द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह क्वालिटीज फ्रॉम द पोयम इन द रिस्पेक्टिव्ह कॉलम्स. या कवितेमधून काही पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक आणि निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक जे गुण आहेत ते गुण निवडायचे आणि दिलेल्या कॉलममध्ये लिहायचे. बघा, एक आपल्याला करून दिलेलं आहे. पॉझिटिव्ह क्वालिटीज, कीप युअर हेड. निगेटिव्ह क्वालिटीज, लूज युअर हेड. बाकीचे आपल्याला करायचे आहेत. तर पॉझिटिव्ह क्वालिटीजमध्ये ट्रस्ट युअर सेल्फ. निगेटिव्ह क्वालिटीज, डाऊट अदर्स. पॉझिटिव्ह क्वालिटीज, बी ट्रूथफुल. निगेटिव्ह क्वालिटीज, डील इन लाईज. पॉझिटिव्ह क्वालिटीज, बी स्मार्ट. निगेटिव्ह क्वालिटीज, गिव्ह वे टू हेटिंग. पॉझिटिव्ह क्वालिटीज, वॉक विथ द किंग्स. Negative qualities, lose the connect with common man.
Positive qualities: treat all people equally. Negative qualities: differentiate people unfairly. Third activity: why do the lines in the poem begin with "if you can"? What effect does this have? या कवितेतील ओळींची सुरुवात इफ यू कॅनने का झालेली आहे आणि जर झाली असेल तर त्याचा कोणता प्रभाव या ठिकाणी पडतो? आन्सर: The lines in the poem begin with "if you can" because the poet instantly wants to emphasize the importance of his good advice and attract his son's attention to every piece of advice given by him. The repetition of the lines has a musical effect. Fourth activity: look at the use of opposite reactions in the poem. For example, if you can keep your head when all about you are losing theirs. या ठिकाणी अपोजिट रिॲक्शन्स दिलेल्या या ओळीमध्ये फाइंड आउट अदर सच अपोजिट रिॲक्शन्स फ्रॉम द पोएम. नोट देम डाऊन इन युअर नोटबुक. की अशाच काही अपोजिट रिॲक्शन्स आहे पोएममध्ये, त्या शोधायचे आपल्याला आणि नोट देम डाऊन इन युअर नोटबुक आणि ह्या तुमच्या नोटबुकमध्ये लिहायच्या आहेत. आणि त्या 4 अपोजिट रिॲक्शन्स आहेत. फर्स्ट: or being lied about, don't deal in lies. Second: or being hated, don't give way to hating. Third: you can think and not make thoughts your aim. Fourth: you can trust yourself when all men doubt you. Fifth activity: A. Say what. आणि खाली दिलेलं आहे आर द टू इम्पोस्टर्स. मीन्स व्हॉट आर द टू इम्पोस्टर्स? आन्सर: ट्रायम्फ अँड डिझास्टर. त्याखाली दिलेले कॅन द अनफॉरगिव्हिंग मिनिट बी मेड अप ऑफ. मीन्स व्हॉट कॅन द अनफॉरगिव्हिंग मिनिट बी मेड अप ऑफ? आणि आन्सर आहे 60 seconds worth of distance run. बी. से who. कोणते सांगा. Who should you trust when doubted? Answer: oneself. Then who can you talk with and walk with? Answer: crowd and kings. सी. से when. केव्हा. When can the earth become yours? Answer: when we can make good use of every single minute. When should you start rebuilding with old tools? When we watch things created by us being broken up. Say why. का. Why do knaves twist the truth? Answer: to make trap for fools. Then why should you consider all men equally important? Because neither foe nor friend can hurt us. Sixth activity: what should be our attitude towards people of different strata and classes? समाजामधल्या वेगवेगळ्या स्तरातील वेगवेगळ्या वर्गातील लोकांबाबत आपला जो ॲटिट्यूड आहे, आपली जी मनोवृत्ती आहे, आपली वागण्याची जी काही रीत आहे ती कशी असली पाहिजे? आन्सर: आर ॲटिट्यूड टुवर्ड्स द पीपल ऑफ डिफरंट स्ट्रॅटा अँड क्लासेस शुड बी पॉझिटिव्ह अँड फेअर. वी शुड treat all of them equally. We should not discriminate them on the ground of race, gender, class, or religion. We may keep company with the rich, but at the same time, you should connect with the common man and the poor. Whatever their place in the society,
intermingle with them wholeheartedly. We should make efforts to integrate with all of them. Seventh activity: what according to Rudyard Kipling is the highest quality that makes a man a true human being? एखाद्या माणसाला खराखुरा मनुष्य बनवणारा कोणता सर्वश्रेष्ठ गुणविशेष आहे असे रुडयार्ड किपलिंगला वाटते? आन्सर: अकॉर्डिंग टू रुडयार्ड किपलिंग, ट्रीटिंग ऑल पीपल इक्वली विदाउट एनी डिस्क्रिमिनेशन is the highest quality that makes a man a true human being. Eighth activity: identify the figure of speech used from those given in the bracket. खाली ब्रॅकेटमध्ये काही फिगर्स ऑफ स्पीच दिलेले आहेत. त्यापैकी योग्य फिगर ऑफ स्पीच निवडून आपल्याला या ब्लँक स्पेसमध्ये लिहायचं आहे. आणि फिगर ऑफ स्पीच आहेत सिमिली, रिपिटेशन, antithesis, personification, metaphor, alliteration, apostrophe. First line आहे: if you can keep your head when all about you are losing theirs. या ठिकाणी अपोजिट आयडियाज वापरलेले आहेत, त्यामुळं हा फिगर ऑफ स्पीच होईल अँटिथेसिस. बी: if you can meet with triumph and disaster and treat those टू इम्पोस्टर्स जस्ट द सेम. बघा, या ओळीमध्ये आपल्याला नॉन लिव्हिंग थिंग्स या ह्युमन बिईंगसारख्या वागत असताना किंवा तसं ट्रीट करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं हा फिगर ऑफ स्पीच पर्सॉनिफिकेशन आहे. सी: अँड येट डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वॉइस. तर या कवितेच्या ओळीमध्ये टू हे पुन्हा पुन्हा आलेलं आहे, त्यामुळं हा फिगर ऑफ स्पीच रिपिटेशन होईल. डी: विथ वॉर्न आउट टूल्स. व हा उच्चार पुन्हा आलेला आहे, त्यामुळं हा फिगर ऑफ स्पीच ॲलिट्रेशन होईल. नाइन्थ ॲक्टिव्हिटी: राईट अ लेटर टू युअर पॅरेंट्स थँकिंग देम फॉर ॲडवाइजिंग यू when you were in a confused state of mind. Cover up the following points in the body of the letter. ज्यावेळेस तुम्ही गोंधळाच्या मनस्थितीत होतात त्यावेळेस तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला चांगला सल्ला दिला, त्याबद्दल त्यांचं आभार मानणारं एक पत्र आपल्याला लिहायचं आहे आणि या पत्रामध्ये खालील मुद्द्यांचा समावेश करायचा आहे. युअर प्रॉब्लेम अँड कन्फ्युजन, की तुमचा जो काही प्रॉब्लेम होता, कन्फ्युजन होतं, ते त्यात लिहायचे. द ॲडवाईस ऑफ युअर पॅरेंट्स, तुमच्या पालकांनी तुम्हाला दिलेली ॲडवाईस ती लिहायची. हाऊ यू फॉलोड देअर ॲडवाईस, तुम्ही त्या ॲडवाईसचा, त्या उपदेशाचा कसा स्वीकार केला, कसं त्याला अंगीकारलं ते लिहायचे. हाऊ द प्रॉब्लेम गॉट सॉल्व्ड, तुमचा हा जो काही प्रॉब्लेम आहे, ही जी काही समस्या आहे ती कशी सुटली ते लिहायचे. युअर डीप ग्रॅटिट्यूड टू देम, आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आता आपण पत्र लिहू. संदीप, 20 IDM बॉईज हॉस्टेल, सांगली, 23 नोव्हेंबर 2019. Dear Mom and Dad, I am extremely happy to write this letter and thank both of you for your good advice. Actually, when I joined the hostel, I was not willing to stay here any longer. I couldn't adjust to the environment and even with the boys here. But in Diwali vacation, you both convinced me and told me how to mingle with the boys here and even how to get accustomed to the environment here. So now I am quite sure that I would live here happily. Whatever advice you have given is definitely good for me. When I came back here, the whole scenario of the hostel and my
preconceptions about the hostel life got totally changed. Why I don't know, but now I am very much happy to live here and intermingle with my hostel mates. If you had not advised me on this issue, I would have left the hostel long before, and my whole academic year would have gone wasted. Thank you very much for making me realize the importance of education and adjustment in the life. Thank you once again for whatever you have done for me. Convey my regards to grandma and love to little Siley. Waiting for your next letter as early as possible. Your loving son, Sandeep. 10th activity. Draft a speech to be given during the farewell of Standard 10th on the topic changes I would like in school education of our state. दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता निरोप समारंभासाठी दिलेले जे काही विषय आहेत त्या विषयावर आपल्याला भाषण तयार करायचे आहे. आणि विषय आहे चेंजेस आय वूड लाईक इन स्कूल एज्युकेशन ऑफ आर स्टेट, की आपल्या राज्यातील जे काही शालेय शिक्षण आहे त्यामध्ये कोणकोणते बदल मला अपेक्षित आहेत. स्टेप्स दिलेले आहे बघा. ग्रीटिंग अँड सॅल्युटेशन, पत्रामधील अभिवादन वगैरे. सेल्फ इंट्रोडक्शन अँड इंट्रोडक्शन ऑफ द टॉपिक, स्वतःचं इंट्रोडक्शन आणि टॉपिकचं इंट्रोडक्शन द्यायचं आहे. अ कॅची थॉट, लक्षवेधी अशा प्रकारचे विचार या ठिकाणी अपेक्षित आहेत. एपिसोड आहेत, न्यूज आहेत, इट्सेट्रा टू स्टार्ट विथ, जेणेकरून आपल्याला सुरुवात करता येईल. 2 to 3 चेंजेस दॅट यू सजेस्ट विथ देअर रिझन, 2 ते 3 चेंजेस आपल्याला सांगायचे आहेत, त्याच्यामागची कारणंसुद्धा सांगायची आहेत. कन्क्ल्युजन, आपला निष्कर्ष मांडायचा आहे. आणि थँक्यू, ग्रीटिंग, आणि शेवटी थँक्यू म्हणून अभिवादन करायचं आहे. चेंजेस आय वूड लाईक इन स्कूल एज्युकेशन ऑफ आर स्टेट. ऑनरेबल चेअरपर्सन, रिस्पेक्टेड हेडमास्टर अँड टीचर्स, आय एम Pallavi Joshi from Standard 10th A, wishing you a very pleasant morning. I am here to express my views on behalf of all my classmates of Standard 10 and to bid farewell to our school, teachers and all of you. After spending almost 10 to 12 years in this school, we are now capable to keep our steps out in a very different world, and I'm sure being the students of this school we would never fall short anywhere and in any field. I know the chief guest of today's program is the education minister of our state, so I take this opportunity to suggest some changes I would like to have in the school education of our state. The first and very important thing I would recommend is about the option. There should be the internal option to each and every subject. The child should be free to opt whatever he or she likes. Teaching and learning process should not be monotonous. It should be interesting. Every child should take part in this process. Teacher should not be an authoritarian. One more thing I would suggest about the examination. Examination should not be mandatory. Even upgradation of a child should be based on his or her internal performance. Written examination should not be given the whole credit. There should not be a burden of homework. It should be done at school. I know it is quite difficult to implement everything all of a sudden, but if you go step by step, it is quite a feasible suggestion. I know education in Maharashtra is really good
compared to other states. But if we make these changes, teaching and learning will be more enjoyable. I hope you will try to understand the views of every child. Wishing my friends all the best for their examination and for their bright future life. Thank you for listening to me carefully and attentively. Jai Hind. लँग्वेज स्टडीमध्ये आहे इफ क्लॉज किंवा कंडिशनल क्लॉज. फर्स्ट लुक ॲट द फॉलोइंग सेंटेन्सेस. खालील वाक्य पहा. पहिलं वाक्य आहे इफ आय प्रॅक्टिस हार्ड आय शॅल विन द गेम. जर मी खूप मेहनतीने प्रॅक्टिस केली तर मी गेम जिंकेन. सेकंड, इफ यू बाय अ न्यू कार इट विल कॉस्ट यू अ लॉट ऑफ मनी. जर तुम्ही नवीन कार विकत घेतली तर तुम्हाला खूप पैसे लागतील. ईच ऑफ दोज सेंटेन्सेस हॅज 2 क्लॉजेस. या प्रत्येक वाक्यामध्ये 2 क्लॉज आहेत. एक आहे मेन क्लॉज आणि दुसरा आहे सबऑर्डिनेट क्लॉज. बघा, पहिलं जे वाक्य आहे इफ आय प्रॅक्टिस हार्ड आय शॅल विन द गेम. या वाक्यामध्ये इफ आय प्रॅक्टिस हार्ड हा सबऑर्डिनेट क्लॉज झाला जो मेन क्लॉजवर डिपेंड आहे आणि मेन क्लॉज आहे आय शॅल विन द गेम. हिअर द सबऑर्डिनेट क्लॉज इंडिकेट्स पॉसिबिलिटी ऑर लाईकलीहूड. या ठिकाणी जो काही सबऑर्डिनेट क्लॉज आहे तो आपल्याला काय इंडिकेट करतो? पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता किंवा लाईकलीहूड म्हणजे साधर्म्य, सारखेपणा. द टेन्स ऑफ अ सबऑर्डिनेट क्लॉज डिपेंड्स ऑन द मेन क्लॉज. की सबऑर्डिनेट क्लॉजचा जो काही काळ आहे तो मेन क्लॉजवर अवलंबून राहतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. खाली एक टेबल दिलं आहे मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉजचा. मेन क्लॉज सिम्पल प्रेझेंट, सबऑर्डिनेट क्लॉज सिम्पल फ्युचर. मेन क्लॉज सिम्पल पास्ट, सबऑर्डिनेट क्लॉज वुड प्लस बेस फॉर्म ऑफ वर्ब. मेन क्लॉज पास्ट परफेक्ट, सबऑर्डिनेट क्लॉज वुड प्लस हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. खाली दिलेले वाक्य पूर्ण करा. इफ आय लाईक इट. आता वाक्य आपल्याला पूर्ण करायचं आहे. कंप्लीट सेंटेन्स. इफ आय लाईक इट आय विल बाय इट ॲट एनी कॉस्ट. बी इफ इट रेन्स. कंप्लीट सेंटेन्स. इफ इट रेन्स आय विल रिमेन ॲट होम. सी इफ dash dash you would catch the train. If you came on time you would catch the train. D if she had obeyed her parents dash dash. Complete sentence. If she had obeyed her parents she would have saved her life. Second, pick out lines that contain the following figure of speech. खाली दिलेले फिगर्स ऑफ स्पीच दर्शवणाऱ्या ओळी या ठिकाणी लिहा. पहिला फिगर ऑफ स्पीच आहे अँटिथेसिस, ज्याच्यामध्ये अपोजिट आयडियाज असतात. तर त्या ओळी कोणकोणत्या आहेत? तर त्या लाईन्स आहेत इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मेन डाऊट यू. देन पर्सॉनिफिकेशनची लाईन आपल्याला लिहायची. तर पर्सॉनिफिकेशन दर्शवणारी ओळ आहे इफ यू कॅन मीट विथ ट्रायम्फ अँड डिझास्टर. सी आहे रिपिटेशन. रिपिटेशन दर्शवणारी लाईन आहे इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. इन मेटाफर अँड स्टूप अँड रिबिल्ड देम अप विथ वॉर्न आउट टूल्स. तर या ॲक्टिव्हिटीबरोबरच हा इंग्लिश वर्कशॉप या ठिकाणी पूर्ण झाला. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये
गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.